तर आज बनवले होते मी मस्त असे ब्रेड पकोडे। तर हाय हॅलो नमस्कार, मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आता सुरुवातीला दिसलंच असं ना, आता मस्तच आपल्याला ब्रेड पकोडे बनवायचे। तर चलो, पहिल्यांदा नवीन असेल चॅनलवर ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, दररोज असे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला भेटत जाते। तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी मिक्सरमध्ये इथं हिरव्या मिरच्या, लसूण, जिरा आणि आपलं मीठ टाकून ना सगळं असं बारीक करून घेतलं मिश्रण। इथं आहे ना छान असे बटाटे मी पहिल्यांदाच उकडून घेतले, ते चांगले मॅश केले। त्यामध्ये आपण जे मसाले टाकले ना ऑलरेडी भिंगून घेतलेले मिक्सरमध्ये, तर ते टाकून घ्यायचे। त्यामध्ये पुन्हा हळद टाकायची, घरचा आपला छोटासा असा थोडाच मसाला टाकलाय मी, आणि लास्टला ना कोथिंबीर टाकून छान असं सगळं काही मस्त मिश्रण एकत्र करून घ्यायचं। आणि इथं पुन्हा एका बाउलमध्ये ना आपलं बेसन पीठ काढून घेतलं होतं मी। त्यामध्ये पण नॉर्मल अशी आपली जिरी टाकायची, त्याचबरोबर मोहरी, हळद, नमक, आणि ते पण मस्त असं एकदम घट्ट असं मध्यम असं तयार करून घ्यायचं ते पण मिश्रण। आता इथं ब्रेड पकोडे बनवण्यासाठी ब्रेड लागतात, तर यामुळे इथं पहिल्यांदा ब्रेड कट करून घेतले, अशा तिरक्या साईजमध्ये ना एकदम कट करून घ्यायचे। तर इथं मस्त असे ते ब्रेड कट केले, छान असे एका पाठोपाठ एक मस्त असे कट करून घेतले। तर इथं कट केल्यानंतर जो आपण म्हणजे आपला बटाट्याचा जो चटणी जी तयार केलेली असती ना, तर ती काहीतरी याच्यावरती छान अशी आहे ना लावून घेतली आहे मस्त अशी। तर आपल्या मनावर असतं, जेवढं होईल तेवढं म्हणजे आपण मस्त असं घट्ट जास्त पण भरू शकतो त्यामध्ये मिश्रण। मी होईन तेवढं आहे ना जास्त भरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये बटाट्याची चटणी। तर सगळे काही एका पाठोपाठ भरून घेतले आणि इथं आता तळायला सुरुवात केली। तेल पहिल्यांदाच गरम होऊन दिलं होतं ठेवायला, कारण की तेल गरम पहिल्यांदाच ठेवायचं, जेणेकरून ना आपले ब्रेड पकोडे मस्त असे होतात, नाही तर मग खुसखुशीत लागत नाहीत। तर इथं आहे ना एका पाठोपाठ आता मस्त असे एका पाठोपाठ एक तळून घेत होते मी आता छान असे आपले ब्रेड पकोडे। तर मी पहिल्यांदाच केले होते, पण खरंच खूपच छान आणि मस्त असे क्रिस्पी पण लागत होते, आणि कुठंतरी बेत आजचा म्हणजे माझा सक्सेसफुल झालता। पण त्यामध्ये ना राड आता इतका झालता ना की बापरे, पण चला म्हटलं आता फौजींची फरमाईश आहे तर म्हटलं बनवलंच पाहिजे। तर चलो, आता मस्त असा आजचा बेत ना असाच काहीतरी होता, आणि पाऊस पण येत होता, त्यामध्ये सायंकाळची वेळ होती। तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला टाईम आहे, तर यामध्येच कुठंतरी आमचं इतकं भरगच्च जेवणासारखंच पोट भरलं ना की बापरे, आपण हे नाश्त्यामध्ये पण बनवू शकतो आणि इतर वेळी खाण्यासाठी पण। तर एका पाठोपाठ हे मस्त असे तळून घेतले छान असे सगळे, खूपच छान झालते, आणि ते बघून ना माझा आनंद काय गगनात मावत नव्हता। बघा आता मस्त असे दिसत होते। खूप दिवसांमधून असं काहीतरी खाल्लं ना तर छान वाटतं खायला, नेहमीचं नाही। पण चलो, छान असे एका पाठोपाठ बनवले, त्याचबरोबर पोंग्या पण घेतल्या आमच्या आरू मॅडमला तळून। आणि आता म्हटलं चला आता या दोघांना देऊया मस्त असे नेऊन। तर चला आता मस्त आम्ही ब्रेड पकोडे एन्जॉय केले। तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा कमेंटमध्ये। आणि आमच्या आरू मॅडमचा गुस्सा बघा, आता तिला काहीतरी म्हणजे आम्ही खायला बोलवलं नाही ना, तर यामुळं अशी गुस्सा झाली होती। तर आजचा ब्लॉग ना मी इथंच थांबवते। रेसिपी कशी वाटली मला सांगा कमेंटमध्ये। तोपर्यंत बाय बाय, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।